बघा आपण बनवला आहे डोसा। किती छान झालेला आहे। खूप चविष्ट झालेला आहे। कसा केला आपण बघूया रेसिपी। तर आपण घेतलेले आहे 4 वाटी तांदूळ, साधे तांदूळ आहेत रेशनचे, आणि 1 वाटी उडदाची डाळ। असं प्रमाणे घ्या तुम्ही आणि हे 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजू देऊया। बघा 5-6 तास झाले आपले तांदूळ आणि डाळ भिजलेली आहे। आता हे मी मिक्सरमधून काढून घेते। बघा आता हे बारीक मिक्सरमधून काढलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कारण आता मीठ टाकलं की त्या सकाळी छान ते फसफसतं। आता हे आपण आणखी 6 ते 7 तास भिजू द्यायचं आहे। नंतर बघू किती फुलतं ते। बघा हे अर्धं भांडं झालेलं आहे। बघू आपलं मटेरियल किती फुललं ते। बघा किती छान फुललं, अर्धं भांडं होतं, पूर्ण भांडं भरलेलं आहे। आपण आता डोश्यासोबतच्या 2 प्रकारच्या चटण्या बनवूया। आता प्रथम पॅनमध्ये आपण तेल टाकलं, त्यामध्ये थोडे जिरे, थोडी उडदाची डाळ, चना डाळ, थोडं लालसर झालं की त्यामध्ये आपण कांदा टाकूया। आता यामध्ये आपण 2-3 लाल मिरच्या टाकूया, थोडंसं आलं आणि लसूण छान परतूया थोडंसं। आता हे छान भाजून झालेलं आहे। आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया। आता आपण हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता याच्या चवीनुसार मीठ टाकून घेऊया, थोडं पाणी टाकू आणि बारीक करून घेऊया। हे बॅटर आपण मिक्सरमधून काढलं। आता याच्यावर आपण तडका देऊया। पॅनमध्ये तेल टाकलं आहे, मोहरी, थोडेसे जिरे, लाल चटणी तयार आहे। आता आपण व्हाईटवाली चटणी बनवूया। आता आपण व्हाईटवाली चटणी करूया। त्यात ओलं खोबरं, ओलं नारळाचं आणि 2 हिरवी मिरची, थोडंसं आलं, थोडे शेंगदाणे आणि थोड्याशा चण्याच्या डाळी, चवीनुसार मीठ। आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया। आपण ही व्हाईटवाली चटणी मिक्सरमधून बारीक केली आहे। चटणीला तडका देऊया। तेलामध्ये मोहरी, जिरे, आणि टाकून घेऊया आणि कोथिंबीर। व्हाईट चटणी तयार आहे। आपल्या दोन्ही चटणी तयार झालेल्या आहेत। आता बनवूया आपण डोश्याची चटणी। बटाटा चटणीमध्ये टाकायला आपण प्रथम कोथिंबीर घेतली, 5-6 हिरवी मिरची आणि थोडासा कढीपत्ता। आपण हे मिक्सरमधून काढून घेऊ। आता बटाटा चटणी करायसाठी आपण बटाटे उकडून मॅश करून घेतले। आता याच्यावर हिरवी मिरचीचा आपण तडका देऊ चटणीचा। आता याच्यात तेल, मोहरी, थोडे जिरे आणि हिरवी मिरची आपण जी मिक्सरमधून बारीक करून घेतली फ्राय करूया। त्यात थोडी हळद, आणि चवीनुसार मीठ।
आता ही चटणी झालेली आहे, आपण बटाट्यामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया छान. आता हे डोश्याचं बॅटर आपण एका पातेल्यामध्ये थोडं काढून घेऊया. आता यात एक सिक्रेट पदार्थ म्हणजे साखर. आता हे मिक्स करूया. साखरेने काय होते, डोसा छान लालसर भाजला जातो. तवा तापलेला आहे डोश्याचा. आता आपण थोडंसं पाणी टाकूया. बघा अर्धा डोसा होत आला की त्याच्यावर आपण तूप टाकूया. तेलसुद्धा टाकू शकता. आणि बटाट्याची चटणी अशी लावून घ्यायची. आता यावर थोडंसं असं लालसर लाल मिरचीचं जाडसर तिखट टाकते मी. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालते. आणि कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे. छान तो असा लाल आणि कुरकुरीत होतो. बघा कसा छान कुरकुरीत लाल डोसा झालेला आहे आपला. आपला डोसा आणि चटण्या तयार आहेत. तुम्ही बनवा, खा आणि कमेंटमध्ये सांगा मला कसे झाले. सबस्क्राईब करायला विसरू नका.